स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा 1 मेला आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजेच गदिमांची भूमिका साकारतात आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सागर तळाशीकर. आणि आत्ता गप्पा खूप काही जाणून घ्यायचं. खरं तर टीजरवरून मन नाही भरलं आहे, असं वाटतं कधी सिनेमा येतो आहे. खूप काही म्हणजे आमच्या पिढीला गरज होती असं वाटतं ह्या सिनेमाची. सर खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये, कसे आहात? धन्यवाद. मी मस्त मजेत आहे आणि मुख्य म्हणजे हा रोल करायला मिळाल्यामुळे जास्त आनंदी आणि जास्त क्युरियस आहे की जो पडद्यावर कसा दिसेल आणि लोकांना तो वाटेल का तसा म्हणून. खरं तर प्रयत्न खूप मनापासून केलेले आहेत आणि अशी भूमिका करायला मिळणं हे खरं तर एक मोठं भाग्यच माझं. पूर्वी व्यक्तिवल्लीमध्ये हाच रोल मी म्हणजे गदिमांचा केला होता, पण 1-2 सीन पुरता होता. पण याच्यामध्ये ती अख्खी सलग भूमिका आहे आणि गीत रामायण हे या दोघांनी मिळूनच केलेलं असल्यामुळं त्याची एक वेगळी गंमत अनुभवायला मिळाली आहे. फडके बाबूजी आणि गदिमा यांचं जे नातेसंबंध आहेत, एक मैत्री आहे, परत दोघंही वेगवेगळ्या दर्जाचे कलाकार आहेत आणि त्याच्यातून परत एक माणूस म्हणून त्यांच्याशी असलेलं एक घट्ट नातं आहे. हे सगळं त्या भूमिकेतून खेळताना खूप मजा आली. आता फक्त लोकांना ते जसे होते, प्रत्येकाच्या आठवणीत वेगवेगळे गदिमा आहेत, बाबूजी आहेत, तर त्यांच्या आठवणीप्रमाणे आम्ही केलेलं त्यांना वाटतं का, हीच एक फार उत्सुकतेची बाजू आहे. आता टीजरमध्ये एक सीन आहे ज्यात गदिमा सांगतायत की मी गाणी लिहिलीत, आता तू स्वर लाव ह्याला आणि तुझ्याप्रमाणे हे कर. तर तो सीन शूट करताना कसा माहोल होता? खरं तर तो एक आयकॉनिक सीन आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत, बट आपण सिनेमात रिपिटेशन नको म्हणून बऱ्याचदा त्या सगळ्या गोष्टी घेत नाहीत. पण ही एक त्यांच्यातली एक एक अद्वैत त्या दोघांच्यामध्ये जे होतं ना, की त्यांना जे हवं आहे ते यांना माहिती असायचं आणि यांना जे हवं आहे ते त्यांना माहिती असायचं. म्हणजे आता गीत रामायणाचाच तो किस्सा एक फार महत्त्वाचा आहे की उद्या ते ब्रॉडकास्ट होणार आहे. त्याच दिवशी बाबूजींचा मुलगा आजारी आहे आणि यांनी पहिलं गाणं जे आहे 52 गाण्यापैकी ज्यानं गीत रामायण सुरू होणार आहे, ते यांचं म्हणणं आहे की मी बाबूजींना दिलेलं आहे आणि बाबूजी म्हणतात तुम्ही दिलेलं नाही आहे. तिथं ते लहान मुलासारखे भांडतात एकमेकाशी की मी दिलं आहे आणि तुम्ही तेवढं नाही दिलेलं. तर याच्यामध्ये रेकॉर्डिंग एक 5-10 मिनटात सुरू होणार आहे. त्या दरम्यान त्या भांडणामध्ये बाजूला जाऊन गदिमांनी ते जे गाणं लिहून दिलं आणि त्याच तोऱ्यात ते म्हणतं की फडके जेव्हा ते चिडायचे तेव्हा बाबूजींना तर फडके म्हणायचे. म्हणजे एकमेकांना म्हणजे बाबूजी प्रेमानं बाबूजी असं असेल तर, पण जेव्हा राग यायचा फडके म्हणायचे. जसे पु ल देशपांडेंना ते फुल देशपांडे म्हणायचे. म्हणजे असे जरा गमतीखोर पण ते होते, चिडके तर होतेच होते. आणि त्यांनी तेव्हा जे लिहून दिलेलं ते पहिलं गाणं होतं ते हेच होतं की स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. टीजरवरून आहे ना खूप उत्सुकता वाढली आहे, कारण का आम्ही त्या एराज हो 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 म्हणजे थोडंसं क्लिप थोडीशी आम्ही एक ते टेस्टिंग सुरू होतं तेव्हा आम्ही थोडंसं बघितली झलक. पण आम्ही त्या एरामधले नाही आहोत, पण त्यांची गाणी किंवा हे सगळे किस्से ना अजूनही एव्हरग्रीन आहेत. तुमच्या अशा काही आठवणी आहेत लहानपणीच्या? किंवा माझे बाबा सांगायचे की गीत रामायण आम्ही नाटका स्वरूपात कॉलनीमधल्या पूजेला किंवा हे सगळे आम्ही करायचो. तुमच्या अशा काही आठवणी आहेत किंवा? आठवणी म्हणजे बऱ्याच आहेत, कारण मी अगदीच लहान होतो तेव्हा. मी मूळचा कोल्हापूरचा आणि माझे वडील बँकेत होते आणि त्यांच्या सगळे ट्रान्सफर व्हायच्या. तर तेव्हा मी MP मध्ये होतो. आता मी 4थी की 5वीमध्ये असेल तेव्हा. तर त्या दरम्यान त्या रेकॉर्ड प्लेयर्स असायच्या, त्या तबकड्या असायच्या ना त्या, आणि त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर कॅसेट्स आल्या. तर पहिल्यांदा त्या LPवरती आणि त्याच्यानंतर अख्ख्या 52 अशा त्या सगळ्या ऑडिओ CDज 90 आणि 60च्या सोनीच्या रेकॉर्ड करून भरून आणलेल्या त्या घरात प्रत्येक वेळी सतत वाजत असायच्या. आणि मुळात MP मध्ये हे मराठीमध्ये असल्यामुळे आम्ही राहायचो, आमचा आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर होता तो हिंदी होता. आणि तेव्हा आमच्या घरामध्ये ते एक वेगळंच असं, आपण महाराष्ट्रात आहोत आणि एक वेगळ्याच पद्धतीची जाणीव त्याच्यामध्ये व्हायची. आणि तेव्हा हे माहीत नव्हतं की आपण आता यांचीच भूमिका पुढे जाऊन करणार आहोत. कनेक्टेड आणि बोलतात ना की या भूमिकेनेच तुम्हाला निवडलं असं मला हरकत नाही आहे. हरकत नाही की त्यांच्या ती भूमिका आणि मी तसा दिसतो हे लोकांना वाटलं पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मुळात म्हणजे अशा पद्धतीचे चित्रपट जेव्हाही येतात तेव्हा आधी तो माणूस तसा दिसतो का हे बघितलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याला कामही करता येतं का. तर सुदैवानं मी तसा दिसत होतो आणि माझी तशी निवड झाली आणि आता त्याच पद्धतीचं कामही झालं असेल अशी अपेक्षा बाळगतो. टीजरमध्ये आम्हाला
थोडी झलक दिसते आहे, पण त्यातही आम्ही कनेक्ट करू शकतो आहे कुठेतरी. आणि तुम्ही काय सांगाल, म्हणजे एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून, आता दुसऱ्या सिनेमात तुम्ही गदिमांची भूमिका साकारताय, एक माणूस म्हणून किंवा त्यांच्यातलं एक क्वालिटी काहीतरी आपल्यात येतं, ते काय तुम्ही तुमच्याकडे ठेवायचा प्रयत्न करा? नाही, त्यांची जी त्यांचा जो संचय आहे किंवा शब्दप्रतिभा आहे ती इतकी अचाट आणि वेगवेगळी. तुम्ही जर बघितलं 2000च्या वरती गाणी आहेत त्यांची. त्यांनी साधारण 150-200 चित्रपटांच्या पटकथा लिहिलेल्या आहेत. हे स्वतः उत्तम अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत. त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. बरं, कविता आणि गाणी याच्यामधली एक अशी छोटीशी पुसट रेषा आहे ना, की ती जाणवतही नाही, कधी त्याचं गाणं होतं आणि कधी त्याची कविता होते. तर अशा या प्रचंड प्रतिभासंपन्न माणसाची भूमिका करायला मिळणं हे तर भाग्य आहे. तर त्यांच्या पद्धतीनं जर साहित्याकडे बघण्याची दृष्टी जरी आली थोडीफार, मी म्हणतो आहे की त्यांच्यातला 1% भाग जरी माझ्यामध्ये आला त्याच्यामुळे, तर मला खूप भाग्यवान समजेन. सिनेमा पाहून त्यातलं काहीतरी गुण आमच्यात यावे अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच सर बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट 1 मेसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.